ब्लॅकमेल केलं. अशी पुढं पळू नको, तिथं थांब, जागेवर थांब थांब म्हणलं तर तसं वस्कन केल्यावर मग तोंड फुटतंय माझ्या हातात. काय ब्लॅकमेल करायलोय? कामाला जा असं म्हणलेलं, मग काय करते घरी बसून? तर तुला लागायलंय तर जायचं, तेवढं गवत वगैरे पण येतंय, म्हशीला खायला होतंय चारा पाणी. मग आता मी येऊ का खुरपायला? लोक चालले नाहीत. कुठं चाललंय कोण? सगळे बसल्यात तसंच आणि बोंबलत. कोण बसलेला आहे घरी? कोण चाललंय? कोण चाललंय? कोण चाललंय? चौघा भाऊ बसलेला घरी. हा, आम्ही चौघ नाही, गावात सगळे जेंट्स लोक, हा मिस्त्रीचे ते आहेत ना, तेच लोक चाललेत फक्त सेंटरिंग वाले. आणि ते आपल्याला जमत पण नाही, मला वजाचे काम होत नाही, त्यामुळे मी पहिल्यापासून जातच नाही. पर तू करते ती काय मला देईल का? म्हणजे मला तू प्रेशर देऊच नको. माझं मी जगायलोय, मी तू करते ती तूच घ्यायली, थोडंच मला देते. म्हणजे तू माझी अशी हे करायला की तुम्हीच घरी आहे म्हणून मी पण जाणार नाही, अशा शब्दांचा वापर. ते बोट काळ भंगात पडलंय, ते बोट कापावं लागतंय आता. कापावं लागतंय. ते बोट तू हातानं केलंय, ते तसलं काय रस्सीनं बांधून वडायला लावलंय ना बोटाला, खटक काढलंय, मुडपा. तू असं कर, पाय असं कर, थांब, ही खाली कर, ही बोट असं खाली कर की ही तर काल दवाखान्याला चल म्हणलं, जेव्हा लागल्या जायला पाहिजे. आणि तू काय करती? दोरीनं ओढून घेते. रडती का काय आता? काल बरोबर चांगली होती. तिकडं जोडव घ्यायला गेल्यावर तवा कशी एकदम खणखणीत टणटणीत अशी टुमुक उड्या मारत होती. कधी उड्या मारली? टुमुक. मला प्यायला उतरायला तरी येत होतं का तिथं? चढायला पण येत होतं का? कोण मग काय उड्या तुला मारत होती. काकात घेऊन उतरत होते काय? पायरी चढता येत नव्हतं, उतरता येत नव्हतं, तर कशी चालत होती? टुमुक. मला त्या मानेताईंच्या मुलगी का मुलगा मला पण नाही माहीत पक्क, कारण त्या आयडीवर नावच वेगळं आहे. त्यांची कमेंट आली आहे की त्या माझ्या आई आहेत, आणि आईनं मला सांगितलं पण की काल गावात म्हणजे धाराशिवमध्ये तुमची भेट झाली असं. पण ते काय त्यांचं नाव नाही आय डीला, वेगळंच काहीतरी नाव आहे ते. आणि त्यांचे पण व्हिडिओ टाकल्यात काहीतर 8-10 व्हिडिओ आहेत, म्हणजे शॉर्ट व्हिडिओज. मी बघितलं की बाबा काही नाव समजेल काय त्यातून किंवा काय, बघत होतो की किंवा ताई वगैरे दिसतील काय त्या व्हिडिओत, म्हणजे ओळख होईल, हा नक्की त्याच आहेत का नाही, म्हणून मी बघत होतो, पण नाही दिसलं काय. आर्यन तर सारखं म्हणतंय पप्पा ती आत्या कशी काय भेटली, कसं तुमची ओळख झाली. आश्चर्य वाटतंय ना, फर्स्ट टाईम असं कोणतरी भेटलाय. आता कल्याणचे दादा वगैरे आम्ही असं जातो येतो, ते आमचा विषय वेगळा. पण हे कसं असं अचानक बघून ओळखलंय ना त्यांनी. आणि त्यात दादा थांबा, त्रिशा 1 महिना ॲडमिट होती, सॉरी तसं नाही, त्रिशा 1 महिनाभर आजारी होती, ती ॲडमिट होती, तेव्हाच माझी यायची इच्छा होती, पण मला येणं जमलं नाही, अशा बोलल्या त्या. डबा पाठवायचा होता, म्हणजे तेवढं विचार केला यातच बास आम्ही समाधानी. बाकी भाग काळ पडले, रक्त साठवले. ती बोट काढावं लागते आता काही दिवसानं. शिर तुटली म्हणलं तर तोडावंच लागतंय ते. तिथून बोट काढावं लागतंय. आता ते पैंजण आहे का तुझं, तिथून ते कापत्यात शिर. खरं म्हणलं तर बघ, खोटं वाटायलंय तुला. त्याला वीट गरम करून तर शेक दे की. कामाला जा म्हणण्याची मजबुरी असती, कारण कसं आहे, अगं पलीकडं बस्त्रीच्या तिथंच. कारण कसं आहे माहिती आहे का, आता तू काय ते झंपर काय म्हणतात, ब्लाऊज, ब्लाऊजच म्हणतात की तू ते शिवाय टाकले, त्याला 400-500 रुपये जाणार.
तेवढी तर शिलाई आहे. आणि तू एकदम काय वेगळ्या पद्धतीनं टाकलंय त्याची तेवढी शिलाई प्लस आता तिकडं जाताना खर्चायला वगैरे लागत नाही का जवळ? ड्रिबल पण करायची मग मला येत पण नाही दिवसभर उभा राहायचं. रडती का काय मग? कसं जाऊ का मला? बघ मग तुझी इच्छा. कसं हां मग काल मला एका ताईच्या कमेंटवर खूप राग आलाय बरं का. मी तुम्हाला सांगायला लागलो आहे, तुम्हाला जे काही बोलायचं आहे वाईट साईट मला बोला, पूजाला बोला, चालल. मी सहन करून घेईल, ती पण सहन करून घेईल, चालल. पण त्रिशासाठी एक कमेंट होती की कधी बघावं तेव्हा खातच राहती म्हणून. तर बाई ताई कोण जे आहे तू काय तुझ्या घरचं नाही आणून देत. लेकराच्या खाण्याच्या बाबतीत बोलायला लाज तर वाटते का? वांजुटीसारखं कमेंट टाकताय तुम्ही. खा ग बाय, वांजुटी असल्यासारखं कमेंट करत नका जाऊ. लेकर बाळा तुम्हाला पण असतीलच तसं. काय खातोय रे? बिस्किट? इकडं सर, इकडं बस. उंबारट्यावर बसू नये कधीच. रोहन तुला त्या दिवशी पोरं काय म्हणत होते दुकानावर व्हिडिओच्या बाबतीत? तू म्हणला ना अनिल मामा असं बोलत होता म्हणून. तिथं दुकानावर खुशाल ते काय बोलत होते तुला? आ सांग की, परत खात बस. सांग म्हणलं तर. हा हां व्हिडिओमध्ये तुला घेत नाही, सांगत नाही का बरं? सांग की व्हिडिओमध्ये काय होतंय, सांग की व्हिडिओमध्येच. हां काका आत्या काय म्हणती तुला? काल काय म्हणत होती ग? ए थांब, काल ती आत्या काय म्हणत होती? माने आत्या तुला असं व्हिडिओतनं बघून तुझी पप्पी घ्यावी वाटते म्हणे. थँक्यू म्हण आत्याला. लेकराच्या खाण्यापिण्याबाबतीत कमेंट टाकत नका जाऊ. मला लय राग आलता पण मी गप बसलोय आता. जाऊ दे म्हटलं, कुठं तोंड खराब करू. लेकर काय बघावं तेव्हा खातच राहते अशी कमेंट करायला लाज कशी नाही वाटत तुम्हाला? आम्ही ती खावी म्हणून तिला दवाखाना दाखवतो आणि तुम्ही तशी कमेंट टाकायला बेअक्ली सारखं. घरात पण लेकरं बाळा असतीलच की, जरा विचार करून बोलत जावा. मूर्खासारखं काही पण बोलत नका जाऊ. कशावर समजलं काय? एकदा सांगत असतो मी, बार बार सांगत नसतो. जाती ए थांब मग, नको जाऊ नको जाऊ. ये ये म्हणलं तर नको नको जाऊ मग. ये